आता ॲप्लिकेशन कुठलं आहे रिफंडसाठी, ॲप्लिकेशन फॉर रिफंड. त्यावेळेस मी इकडे जाईन सर्व्हिसेसमध्ये, रिफंडमध्ये, रिफंड ॲप्लिकेशन फॉर रिफंड. त्यावेळेस तोच फॉर्म येईल दिला इकडे GST RFT 01. आता याच्यामध्ये काय चूज करायचं आहे, टॅक्सपेअरला रिफंड कुठल्या प्रकारचा मिळू शकतो तेवढे ऑप्शन इकडे आहे. पहिला ऑप्शन हा जो आहे रिफंड ऑफ एक्सेस बॅलन्स इन इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. कॅश लेजर हा काय एक अधिकार आहे की कॅश एक्स्ट्रा भरले परत रिफंड घेऊ शकतो. रिफंड ऑफ ITC, रिफंड ऑफ ITC ऑन एक्सपोर्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स. आता विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स कधी होतं एक्सपोर्ट, LUT किंवा बॉन्ड असेल. म्हणजे इथे हा जो रिफंड आहे हा रिफंड ITCच आहे. इनपुट टॅक्स किती रिफंड असेल कारण की आउटपुट टॅक्स भरत नाही. म्हणजे जो फक्त एक्सपोर्टच करत असेल त्याच्या डोमेस्टिक सप्लाय तो करतच नसेल, तर डोमेस्टिक सप्लाय करत असेल तर तो ITC युटिलाइज करू शकतो डोमेस्टिक सप्लायच्या आउटपुट टॅक्स लायबिलिटी सेटअप करण्याकरता. त्यानंतर सेम तसंच आहे ऑन अकाउंट ऑफ सप्लाईज मेड टू सेल्स विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स, म्हणजे LUT वापरून सेल्स किंवा एक्सपोर्ट करतो. दुसरं इथे रिफंड ऑफ ऑन अकाउंट ऑफ ITC अक्युमुलेटेड ड्यू टू इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चर. हे काय असतं की आउटपुट टॅक्सचा रेट कमी आहे आणि इनपुट जो मॅन्युफॅक्चरर असतो त्याचे इनपुट्स 5, 12, 18 असतील पण आउटपुट टॅक्स 5च आहे. ऑन अकाउंट ऑफ रिफंड बाय रिसिपियंट ऑफ डीम एक्सपोर्ट. डीम एक्सपोर्ट काय असतं माहिती आहे डीम एक्सपोर्ट काय. आता डीम एक्सपोर्ट दाखवायचं कुठे असतं, जेव्हा GST 1 भरतो तेव्हा डीम एक्सपोर्ट दाखवायचं कुठे असतं. तुम्ही बघाल झिरो रेटेड सप्लाईज अँड डीम एक्सपोर्ट असा एक ऑप्शन दिला आहे फॉर्मॅटमध्ये. इकडे 6A 6B दिलं आहे आणि 6C डीम एक्सपोर्ट दिलं. आता ज्या वेळेस मी GST 1 काढून बघेन तर या 6B 4A 4B दिलं आहे, पुढे 6B 6C दिलं आहे. सिक्स बी आणि 6C यांच्यामध्ये काय असेल GST नंबर असेल, यांच्याकडे GST नंबर असणार आहे ना, सेजमध्ये पण असेल. आणि 6C म्हटलं आहे ह्याला काढलं, इकडे क्लिक केलं, ॲड रेकॉर्ड म्हटलं. इथे बघा डीम एक्सपोर्ट आहे. म्हणजे हा सप्लाय भारतामध्येच आहे. भारताबाहेर जर असेल म्हणजे सेजमध्ये असेल तर इथे काय होतं, मी सेजचा नंबर टाकला ना इकडे तर हे ॲक्टिव्ह होतं. आता हे ॲक्टिव्ह नाही आहे बघा. जेव्हा ही मी इन्फॉर्मेशन देईन इकडे रिसिपियंटचा नंबर टाकेन, पुढे नाव दाखवेल आणि त्यावेळेस हे ॲक्टिव्ह होईल. सेल्स सप्लाईज विथ पेमेंट किंवा सेल्स सप्लाईज विदाउट पेमेंट. आता हे ॲक्टिव्ह नाही कारण मी नंबर टाकलेला नाही. म्हणजे सेटचा डेटाबेस जो आहे तो GST पोर्टलनी काय केला आहे, स्टोअर केला आहे. जसं तिथे मी नाव GST नंबर टाकीन, ते नाव येईल, हे ऑप्शन ॲक्टिवेट होतील. पण डीम एक्सपोर्ट बद्दल काही जे डेटाबेस नाही आहे, त्यामुळे तो बाय डिफॉल्ट तुम्ही ऑन ऑफ करू शकता. रिव्हर्स चार्ज आहे, म्हणजे रिसिपियंटला टॅक्स द्यायचा असेल तसं पोर्टर आहे. GST 1 जेव्हा भरतात त्यावेळेस ते हा ऑप्शन ऑन करतात. सप्लाईज अट्रॅक्ट रिव्हर्स चार्ज, म्हणजे आम्ही फक्त डिक्लेअर करायची आमची जबाबदारी आहे, टॅक्स देण्याची जबाबदारी ही रिसिपियंटची आहे. अशा प्रकारे त्यांनी काय केलं आहे, ऑप्शन आउट केलेलं आहे. तो त्यांना अवेलेबल आहे ॲज पर लॉ. तो बंद करा नाही, बल्ब बंद बटन. हां तर प्रश्न पडतो की डीम एक्सपोर्ट म्हणजे काय, माहिती आहे कोणाला? आली कधी केस? आता ज्यावेळेस तुम्ही इकडे याल बघाल
सेक्शन 54 जो आहे रिफंड ऑफ टॅक्स, त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन आहे, त्यात दिले फॉर द पर्पज ऑफ दिस सेक्शन 54 साठी रिफंड म्हणजे काय, रिफंड इन्क्लूड्स रिफंड ऑफ टॅक्स पेड ऑन झिरो रेटेड सप्लाईज ऑफ गुड्स और सर्विसेस और बोथ और ऑन इनपुट और इनपुट सर्विसेज यूज इन मेकिंग सच zero rated supplies or refund of tax on the supply of goods regarded as deemed export or refund of unutilized input tax credit as provided under section 54(3). रिफंड मध्ये काय काय येईल, रिफंड कसला मिळेल, रिफंड इन्क्लूड्स काय काय, आता डीम एक्सपोर्ट जो आहे हा डिफाईन कुठे केला आहे का, डीम एक्सपोर्ट कुठे डिफाईन केला आहे का, सेक्शन 2 मध्ये क्लॉज 39 आहे, इथे डिफाईन केलं आहे डीम एक्सपोर्ट मीन्स सच सप्लाईज ऑफ गुड्स ॲज may be notified under section 147. आणि मग 147 ला आपण जेव्हा येतो तेव्हा तिकडे दिले द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल नोटिफाय सर्टन सप्लाईज ऑफ गुड्स ॲज डीम एक्सपोर्ट. आता इथे महत्त्वाचा मुद्दा काय की नोटिफाय केला जाईल फक्त गुड्ससाठी आहे, डीम एक्सपोर्टचा संबंध फक्त गुड्ससाठी आहे, सर्व्हिसचा यात समावेश होणार नाही. नोटिफाय केले जातील सर्टन सप्लाईज ऑफ गुड्स, ज्याला डीम एक्सपोर्ट म्हटलं जाईल ते नोटिफाय केले जातील. जे सप्लाय नोटिफाय होतील ते नोटिफाय करण्याची पॉवर सेक्शन 147 मध्ये आहे. वेअर गुड्स सप्लाइड, कंडिशन काय, जिथे गुड जे सप्लाय केले जातील ते डू नॉट लिव्ह इंडिया अँड पेमेंट फॉर सच, एक भारताबाहेर जाणार नाही, ही एक कंडिशन आहे. आणि दुसरं पेमेंट विषयी सांगतायत, पेमेंट फॉर सच सप्लाईज आर रिसिव्ड आयदर इन इंडियन रुपीज ऑर इन कन्व्हर्टेबल फॉरेन एक्सचेंज, दोन्हीमध्ये असू शकतं. पेमेंट आयदर इंडियन रुपीजमध्ये असेल किंवा कन्व्हर्टेबल फॉरेन एक्सचेंजमध्ये पण असू शकतं. आयदर इन इंडियन रुपीज ऑर इन कन्व्हर्टेबल फॉरेन एक्सचेंज इफ सच गुड्स आर मॅन्युफॅक्चर इन इंडिया. म्हणजे तिसरी कंडिशन काय, तिसरी कंडिशन गुड्स मॅन्युफॅक्चरिंग इन इंडिया असतील, गुड्स भारतामध्ये बनतील, ते भारताबाहेर जाणार नाहीत, भारताबाहेर जाणार नाही. जे गुड्स नोटिफाय केले जातील, नोटिफाय केलेले गुड्स भारतामध्ये मॅन्युफॅक्चर होतील, भारतामध्येच सप्लाय होतील आणि ज्याचं पेमेंट रिसिव्ह होईल आयदर इंडियन रुपीजमध्ये किंवा कन्व्हर्टेबल फॉरेन एक्सचेंजमध्ये. आता नोटिफाय कुठले गुड्स केलेत, नोटिफिकेशन नंबर 48/2017 यात नोटिफाय केले द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन नोटिफाईड. सप्लाय ऑफ गुड्स बाय रजिस्टर्ड पर्सन अगेन्स्ट ॲडव्हान्स ऑथोरायझेशन. आता ॲडव्हान्स ऑथोरायझेशन काय असतं, फॉर द पर्पज ऑफ दिस नोटिफिकेशन, हे त्या नोटिफिकेशनमध्येच दिलं आहे की फॉर द पर्पज ऑफ दिस नोटिफिकेशन ॲडव्हान्स ऑथोरायझेशन मीन्स अन ऑथोरायझेशन इश्यूड बाय डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड अंडर चॅप्टर 4 ऑफ द फॉरेन ट्रेड पॉलिसी. फॉरेन ट्रेड पॉलिसीमध्ये चॅप्टर 4 आहे, तिथे ऑथोरायझेशन इश्यूड बाय कोण आहे, डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड फॉर इम्पोर्ट और डोमेस्टिक प्रोक्युरमेंट ऑफ इनपुट्स ऑन प्री इम्पोर्ट बेसिस फॉर फिजिकल एक्सपोर्ट. एक्सपोर्ट करण्यासाठी आयदर डोमेस्टिकली परचेस केलं जाईल किंवा इम्पोर्ट केलं जाईल. ऑथोरायझेशन इश्यू कोण करेल, ऑथोरायझेशन इश्यू करतील फॉरेन ट्रेड पॉलिसीमध्ये चॅप्टर 4 प्रमाणे डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड अंडर चॅप्टर 4. ओके. आता समजा तुमच्याकडे हे ऑथोरायझेशन असेल की तुम्ही एक्सपोर्ट करताय, फिजिकली एक्सपोर्ट करताय आणि तुमच्याकडे ते ऑथोरायझेशन आहे आणि मी जर सप्लायर आहे, बरोबर आहे, तुम्ही काहीतरी बनवणार आहात आणि एक्सपोर्ट करणार आहात आणि मी तुम्हाला सप्लाय केला,
भारतामध्ये सप्लाय केला, मॅन्युफॅक्चरिंग भारतामध्ये केलं आणि तुम्ही मला पेमेंट करणार आहात इंडियन रुपीजमध्ये किंवा कन्वर्टेबल फॉरेन एक्सचेंजमध्ये. तर जर का तुम्ही एक्सपोर्ट करणार आहात, तुमच्याकडे ऑथरायझेशन असेल आणि मी तुम्हाला सप्लाय केला तर हे डीम एक्सपोर्ट होईल. दुसरं आहे एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स ऑथरायझेशन. एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स ऑथरायझेशन मीन्स ऑथरायझेशन जसं हा चॅप्टर 4 आहे तसं चॅप्टर 5 आहे फॉरेन ट्रेड पॉलिसीमध्ये. इथे पण याचसाठी फिजिकल एक्सपोर्टसाठी फॉर इम्पोर्ट ऑफ कॅपिटल गुड्स. तिसरं आहे एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट मीन्स अन एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट और इलेक्ट्रॉनिक हार्डवेयर टेक्निकल पार्क यूनिट और सॉफ्टवेयर टेक्निकल पार्क यूनिट और बायोटेक्नॉलॉजी पार्क यूनिट. आता हे चॅप्टर 4 आहे, चॅप्टर 5 आहे, चॅप्टर 6 मध्ये आहे फॉरेन ट्रेड पॉलिसीमध्ये. ओके. अप्रूव्ड इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ चॅप्टर 6 ऑफ द फॉरेन ट्रेड पॉलिसी. आता बरेचसे असे एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट आहे त्यांना जसं बघा सेजमध्ये कसं सेज हा सेज कायद्याप्रमाणे चालतो. एक इंडस्ट्रियल एरिया आहे त्याला स्पेशल इकॉनॉमिक झोन घोषित केला आहे आणि त्याचा कायदा हा वेगळा आहे त्याप्रमाणे तो काय केला जातो चालतो. तसं इथे एक इंडस्ट्रियल एरिया असेल त्यामध्ये एखादी फॅक्टरी आहे ती संपूर्णपणे एक्सपोर्ट करते तर त्यांच्याकडे त्यांना एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट म्हणून त्यांच्याकडे काय ऑथरायझेशन आहे किंवा लायसन आहे. त्यांना सप्लाय जर का एखादा सप्लायर करेल तर ते मॅन्युफॅक्चरिंग करतील ते गुड्स ते त्यांना त्यांचं इनपुट आहे. माझं समजा फिनिश गुड्स आहे पण तुमचं इनपुट आहे आणि तुम्ही काय करणार एक्सपोर्ट करणार आहात आणि तुमच्याकडे ऑथरायझेशन आहे एक्सपोर्ट युनिट म्हणून. तर ह्यात काय काय येतं एक्सपोर्ट युनिटमध्ये इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर टेक्निकल पार्क असेल ESTP किंवा सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क युनिट असेल STP और बायोटेक्नॉलॉजी पार्क युनिट अप्रूव्ड इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ चॅप्टर 6 ऑफ द फॉरेन ट्रेड पॉलिसी. याप्रमाणे त्यांच्याकडे ऑथरायझेशन लायसन जे काय असेल त्याप्रमाणे ते त्या कॅटेगरीमध्ये येतील कुठल्या एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिटच्या EOU म्हणून येतील. आता यांना ज्यावेळेस सप्लाय केला जाईल पुढे वाचूया आपण. तेव्हा इथे सप्लायर काय करेल डीम एक्सपोर्ट क्लिक करेल. हे कशा करा दिलं डीम एक्सपोर्ट क्लिक केलं ते करायचं तर हे डीम एक्सपोर्ट आहे. ज्यावेळेस रिफंड मागण्याची वेळ येईल त्यावेळेस रिफंड मागत असताना रिफंड कोणाला मिळतो. आता इथे तुम्ही ऑप्शन बघाल ऑन अकाउंट ऑफ रिफंड बाय रिसिपियंट ऑफ डीम एक्सपोर्ट आणि दुसरं अजून कुठे ऑप्शन दिसतो डीम एक्सपोर्टचा ऑन अकाउंट ऑफ रिफंड बाय सप्लायर. लक्षात घ्या एक्सपोर्ट युनिट जर असेल तर रिसिपियंट ते आहेत. मग इथे डीम एक्सपोर्ट होतोय सप्लायर तेव्हा त्यांना पट्टे रिसिपियंट आहे पण ते एक्सपोर्ट करणार आहेत. तर आयदर EOU रिफंड घेईल किंवा दुसरं त्यांना समजा मी सप्लाय करतो तुम्ही EOU असाल मी तुम्हाला सांगेन हे काम करा मी तुम्हाला गुड्स देतो तुम्ही मला टॅक्सची अमाऊंट देऊ नका रिफंड जो घ्यायचा आहे तो मी घेईन. आता इथे काय होईल EOUला ते पैसे द्यायला लागत नाही पहिले पैसे इन्व्हेस्ट करा सप्लायरला आणि मग रिफंडला ॲप्लिकेशन करा. म्हणजे इथे एक्सपोर्ट होण्याकरता गव्हर्नमेंटने ऑप्शन दिलं आहे की बाबा कोणाला पैसे इन्व्हेस्ट करायचे कोणाकडे पैसे आहेत त्यांनी इन्व्हेस्ट करा इनिशियली नंतर आम्ही रिफंड देऊ. रिफंड सप्लायरला पण देऊ आणि EOUला पण देऊ दोघांनाही रिफंड मिळेल. आणि चौथं एक आणखीन एक आहे एक झालं ॲडव्हान्स ऑथरायझेशन. दुसरं आहे सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स बाय रजिस्टर्ड पर्सन अगेन्स्ट एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स ऑथरायझेशन. तिसरं सप्लाय ऑफ गुड्स बाय रजिस्टर्ड पर्सन टू एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट. आणि चौथं आहे सप्लाय ऑफ गोल्ड
by a bank or public sector undertaking specified in notification number 50/2017 customs अगेन्स्ट ॲडव्हान्स ऑथरायझेशन. ॲडव्हान्स ऑथरायझेशन त्यांना घ्यायला लागेल कोणाकडे? बँक किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. हे 4 कशामध्ये येतात? यांना नोटिफाय केलंय की हे जे गुड्स आहेत नोटिफाईड सर्टन गुड्स हे डीम एक्सपोर्ट असेल, त्यांना सप्लाय केला तर हा डीम एक्सपोर्ट आहे, कारण ते एक्सपोर्ट करणार आहेत. ज्यांच्याकडे ऑथरायझेशन आहे त्यांच्याकडे ऑथरायझेशन कशा करताय? एक्सपोर्ट करण्याकरताय. मग ते चॅप्टर 4 मधला असो, 5 मधला असो किंवा 6 मधला असो, फॉरेन ट्रेड पॉलिसीमधलं, तर त्यांना एक्सपोर्ट करण्याकरता जे भारतामधले सप्लायर असतील ते त्यांना जर सप्लाय करतील तर तो सप्लाय डीम एक्सपोर्टच्या स्कोपमध्ये येईल, त्या दायऱ्यामध्ये येईल, त्या अखत्यारीत येईल की हा डीम एक्सपोर्टमध्ये सप्लाय आहे. आणि टॅक्स देण्याची जबाबदारी गव्हर्नमेंटला, टॅक्स देण्याची जबाबदारी जर सप्लाय करतो तर जबाबदारी कोणाची? सप्लायरची आहे ना. पण रिफंड रिसिपियंटला किंवा सप्लायरला कोणालाही मिळेल. बरोबर इथपर्यंत? जर मी GSR 1 भरतो, मी सप्लायर आहे, मी टॅक्स कलेक्ट केला, 3 टॅक्स मला भरायचा आहे, टॅक्स कोणी भरू, रिफंड कोणाला मिळणार आहे? सप्लायर किंवा रिसिपियंट दोघांपैकी कोणाला रिफंड मिळेल. एवढं कळलं? आता याच्यामध्ये नोटिफिकेशन नंबर 49/2017 मध्ये दिला इव्हिडन्स काय असले पाहिजेत? विच आर रिक्वायर्ड टू बी प्रोड्यूस बाय द सप्लायर ऑफ डीम एक्सपोर्ट सप्लाईज फॉर क्लेमिंग इफेक्ट. आता टॅक्स मी कलेक्ट केला आहे, रिसिपियंट करणं आणि जमा केला आहे, रिव्ह्यूमध्ये मीच भरला आहे आणि मी सप्लायर आहे. बरोबर आहे, मी सप्लायर आहे ना. आता नॉर्मली काय होतं? सप्लायर सप्लाय करतो तर रिसिपियंट काय करतो? त्याच्याकरता ITC क्लेम करतो की नाही करतो? आता जर का इथे आपण जे पेमेंट ऑफ टॅक्स बघितलं होतं, इन्सिडन्स ऑफ टॅक्स कोणाकडे? तर सप्लायरने टॅक्स भरला, कलेक्ट केला, टॅक्स भरला, तर इन्सिडन्स कोणाकडे पास केला? रिसिपियंटकडे गेला. आता रिसिपियंटकडे क्लेम आहे, तो ITC क्लेम करेल किंवा जर रिफंडची तरतूद त्याला रिफंड देण्याकरता अलाउड करत असेल तर रिफंड क्लेम करेल. मग जर सप्लायर रिफंड क्लेम करत असेल तर रिसिपियंटकडनं लिहून घ्यायला लागेल ना की मी काय रिफंड घेणार नाही किंवा मी ITC घेणार नाही. म्हणून त्यांनी नोटिफिकेशन नंबर 49 काढला आणि ह्यात हे दिलं की सप्लायरला काय रिक्वायरमेंट आहे, जर त्याला रिफंड घ्यायचं असेल रिक्वायरमेंट काय. टेबल बिलो evidence which are required to be produced by the supplier of deemed export supplies for claiming refund. बघा, ज्या वेळेस तुम्ही रिफंडचं ॲप्लिकेशन डिपार्टमेंटकडे येतं तेव्हा त्यांना काय बघायचं आहे की कुठल्या प्रोव्हिजनप्रमाणे त्यांनी रिफंडचा क्लेम केला आहे. म्हणजे ज्या वेळेस सप्लायर ॲप्लिकेशन करेल त्यांनी यातला कुठला ऑप्शन चूज केला आहे आणि तो रिफंड कसला मागतोय? ITCचा रिफंड मागतोय, आउटपुट टॅक्सचा रिफंड मागतोय, रिफंड डीम एक्सपोर्टचा आहे तर सप्लायर मागतोय का रिसिपियंट मागतोय? पहिले हे कळलं पाहिजे की कुठल्या, समजा माझ्याकडे 2 प्रकारचे रिफंड असतील, मला कॅशचा पण रिफंड पाहिजे आणि जसं मी डीम एक्सपोर्ट केलं आहे याचा रिफंड पाहिजे, तर मला एकाच ॲप्लिकेशनला तो होणार नाही. मला 2 वेगवेगळी ॲप्लिकेशन करायला लागतील. कॅशसाठी मला हा ऑप्शन घ्यायला लागेल, ॲप्लिकेशन वेगळं जाईल. तर एक्सेस कॅश माझ्याकडे पडू नये, माझ्या इलेक्ट्रॉनिक कॅश त्याच्याला. आणि जर मला डीम एक्सपोर्ट केलं आहे म्हणून ऑप्शन जर का सप्लायर असेल आणि त्याला जर का डीम एक्सपोर्टचा रिफंड पाहिजे तर मग हा ऑप्शन द्यायला लागेल. म्हणजे ॲप्लिकेशन 2 होतील, एका ॲप्लिकेशनमध्ये 2 होणार नाही. काय असेल तर पहिलं दिलं आहे अक्नॉलेजमेंट बाय द ज्युरिडिक्शनल टॅक्स ऑफिसर ऑफ द ॲडव्हान्स ऑथरायझेशन होल्डर और एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स ऑथरायझेशन होल्डर. त्याला हे गुड्स मिळाले याची काय पाहिजे? अक्नॉलेजमेंट पाहिजे, पोच पावती पाहिजे की हे गुड्स आम्ही रिसिव्ह केलेले आहे. That the said deemed export supplies have been received by the said authorized or advance authorization or export promotion capital good authorization holder, or a copy of the tax invoice under which such supplies have been made by the supplier duly signed by the recipient export oriented unit. ह्याच्यात एवढंच आहे EO करता. जे टॅक्स इनवॉइस आहे त्याच्यावरती काय पाहिजे? ड्युली साइंड बाय द रिसिपियंट
export unit that the said deemed export supplies have been received by it. एक्नॉलेजमेंट घ्यायची दोन केसमध्ये, आणि तिसऱ्या केसमध्ये ईयूच्या केसमध्ये काय, अ कॉपी ऑफ द टॅक्स इनवॉइस अंडर विच सच सप्लाईज हॅव बीन मेड बाय द सप्लायर ड्युली साइंड बाय द रिसिपियंट एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट अँड दॅट सेड डीम एक्सपोर्ट सप्लाईज हॅव बीन रिसिव्ड बाय इट. त्यांनी गुड्स रिसिव्ह केले हे पहिले प्रूव्ह झालं पाहिजे की ज्यांना नोटिफाय केले डीम एक्सपोर्टच्या ट्रान्झॅक्शनमध्ये रिसिपियंट त्यांनी गुड्स रिसिव्ह केलेत हे प्रूव्ह झालं पाहिजे. दुसरं, त्यांच्याकडनं अंडरटेकिंग येईल बाय द रिसिपियंट ऑफ डीम एक्सपोर्ट सप्लाईज नो इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन सच सप्लाईज हॅज बीन अवेल्ड ऑफ बाय हिम. त्यांनी कुठलाही ITC घेतलेलं नाही, ते घेणार नाही, त्यांनी घेतलेलं नाही आहे. आणि तिसरं, अन अंडरटेकिंग, एक अंडरटेकिंग ITC घेणार नाही ह्याचं आहे. दुसरं अंडरटेकिंग, डीम एक्सपोर्ट सप्लाईज ही शॅल नॉट क्लेम द रिफंड इन रिस्पेक्ट ऑफ सच सप्लाईज. सप्लायर ज्यावेळेस आपण काय बघतोय, सप्लायरला रिफंड केव्हा मिळेल, जेव्हा रेसिपियंट ते गुड्स रिसिव्ह केले याविषयीचा एक पुरावा असला पाहिजे सप्लायरकडे. आणि दुसरं, रेसिपियंट ITC घेणार नाही. आणि तिसरं, रेसिपियंट रिफंड क्लेम करणार. म्हणजे इन्शुरन्स कोणाकडे आता, टॅक्सचा सप्लायरकडे. इन्शुरन्स ऑफ टॅक्स पास ऑन झालेलं नाही रेसिपियंटकडे. रेसिपियंट कडनं मी पैसे घेतलेच नाही आहे, मीच माझ्या पॉकेटमध्ये पैसे भरले, का तुम्हाला रिफंड मिळणार आहे, पण मला रेसिपियंटकडून लिहून घ्यायला लागेल की ते ITC घेणार नाहीत, ते रिफंड घेणार नाहीत, तर मी अधिकारी होईन रिफंड घेण्याचा ॲज अ सप्लायर. माझं काम हे आहे ना ॲज अ सप्लायर. मी पहिले टिक करेन डीम एक्सपोर्ट, म्हणजे डिपार्टमेंट पहिले चेक करेन की यांनी GSR-1 भरताना डीम एक्सपोर्ट चेक केलं आहे का. हो, इकडे त्यांनी ॲडिशनल ऑप्शन ठेवला आहे, ह्यात दिलेलं नाही आहे की GSR-1ला तो ऑप्शन टिक केला पाहिजे. पण GSR-1 जेव्हा भरतो आपण, तर तेव्हा त्याच्या रूलमध्ये दिलं आहे की तुम्ही हे ऑप्शन द्यायला पाहिजे. तर त्याप्रमाणे तिकडे रिसिपियंटचं आपण नाव टाकणार, GST नंबर टाकणार, रेट टाकणार आणि डीम एक्सपोर्ट ऑप्शन तिकडे चूज करणार त्याच्या रूलप्रमाणे GSR-1च्या. पास ऑन होऊ नये, पास ऑन होणार नाही आहे याकरता हे अंडरटेकिंग आहे ना. रेट ऑफ टॅक्स 0 येतं. नाही 8% तर 8% येणार, 12 तर 12 येणार ना. मी जे गुड सप्लाय करतोय त्याच्या टॅक्स सप्लायर म्हणून मला जमा करायचंच आहे ना. बघा, डीम एक्सपोर्टला LUT किंवा बॉन्ड चालत नाही, लक्षात घ्या. म्हणजे इथे टॅक्स द्यायचा आहे, भरल्याशिवाय रिफंड कसा मिळेल. रिफंडचा अर्थ काय बघा, तुम्ही मला अगोदर पैसे दिले तर तुम्हाला मी परत करेन ना. तुम्ही दिले ते परत कुठं करायचे, गव्हर्नमेंटकडे पैसे जमा असतील तरच ते परत करतील ना. आणि जमाच नाही केले, झिरोच आहे, तर मग ही प्रोसेस करायची गरजच काय. म्हणजे अगोदर तुम्ही टॅक्स जमा करा. LUT नसल्यास काय होतं, टॅक्स जमा करावा लागतो ना. तसंच इथे आहे, टॅक्स जमा करायचा आहे. ह्याला LUT किंवा बॉन्ड सारखा दुसरा ऑप्शन नाही आहे, ऑल्टरनेटिव्ह ऑप्शन नाही आहे, पर्यायी काही याला ऑप्शन नाही आहे. टॅक्स भरल्याशिवाय इथे पर्याय नाही आहे. टॅक्स भरायचा आहे, मग तो कोणी भरायचा, सप्लायरनी का रेसिपियंटनी, याचा चॉईस दिला आहे गव्हर्नमेंटनी. आणि जर सप्लायरला रिफंड पाहिजे असेल तर रेसिपियंटनी गुड्स घेतलेत, रेसिपियंट ITC घेणार नाही आहे आणि रेसिपियंट क्लेम करणार नाही आहे. या 3 गोष्टींची काळजी कोणी घ्यायची, सप्लायरनी. आणि त्यांनी लिहून घ्यायचं रेसिपियंटकडनं की आम्ही गुड्स रिसिव्ह केले, आम्ही ITC घेणार नाही. आता तुम्ही जेव्हा याचा फॉर्म बघाल, जेव्हा मी फॉर्म भरीन तेव्हा हे ऑप्शन खाली येतात. खाली डिक्लेरेशन आहे किंवा अशा प्रकारचं हे सगळं दिलेलं आहे. आणि हे अंडरटेकिंग आहे, हे बघा निश्चय हे घ्यावे लागतात. त्यांनी दिलं तिकडे अंडरटेकिंग, तेव्हा जो मी ऑप्शन जेव्हा चूज करीन तेव्हा मला ते येणार आहे की अंडरटेकिंग अपलोड करा. लक्षात घ्या. आणि तेवढं करून झालं का मग डिपार्टमेंटकडे तो जेव्हा ऑप्शन येईल तेव्हा त्यांना बघायचं आहे की, आणि म्हणजे एक बघा, पहिली गोष्ट तुम्हाला बघायचं काय असतं,
जेव्हा लिटिगेशन होतं, लिटिगेशन म्हणजे कुठली केस कोर्टामध्ये जाते तेव्हा त्याचा एकतर कायद्याप्रमाणे नाही आहे, एकतर काय आहे की तिकडे डिस्प्यूट कशामुळे आहे की अरे हे कायद्याप्रमाणे करत नाही आहेत, किंवा दुसरं जी डॉक्युमेंट आहेत म्हणजे ज्या फॅक्ट आहेत त्या फॅक्ट प्रॉपर तिकडे दिलेलं नाही आहेत. आता इथे तुम्हाला काय सांगितलं आहे की हे फॅक्ट बघा, लॉ बरोबर आहे, लॉचा काही प्रॉब्लेम नाही आहे, क्वेश्चन ऑफ लॉ नाही आहे, एक तर क्वेश्चन ऑफ लॉ असतो किंवा क्वेश्चन ऑफ फॅक्ट असतो. लॉ प्रमाणे बरोबर आहे तो रिफंड घेऊ शकतो, पण त्याला जे काय ऑब्लिगेशन आहेत त्यांनी फॉलो केलेत का? फॉलो नाही केलेत. डॉक्युमेंट प्रॉपर नाही आहेत, मग डॉक्युमेंट प्रॉपर नाही आहेत, अंडरटेकिंग घेतलेलं नाही आहे की रिसिपेंट ITC घेणार नाही, त्यांनी गुड्स घेतलेत याचं पण काय त्याच्याकडे पुरावा नाही आहे. मग ते पुरावा पाहिजे, एव्हिडन्स दिला ना त्यांनी, एव्हिडन्स काय पाहिजे, ते एव्हिडन्स बरोबर असतील. म्हणजे जर का हे कायद्यानुसार हे एव्हिडन्स नाही आहेत म्हणजे इथे लॉ प्रमाणे काय डॉक्युमेंट प्रोड्यूस नाही केले म्हणून रिजेक्ट होईल. डॉक्युमेंट प्रोड्यूस केले पण ते ॲज पर लॉ नाही आहेत, लक्षात घ्या. रिजेक्ट करण्याचं कारण काय? त्यांनी ॲप्लिकेशन बरोबर केलं, त्याला रिफंड घेण्याचा अधिकार आहे, पण त्यांनी जी तरतूद केली आहे त्या तरतुदीप्रमाणे त्यांनी ते एव्हिडन्स दिले नाही, तर मग तो रिजेक्ट होण्याकरता काय होईल, पात्र होईल. तो रिफंड घेण्यास पात्र कधी होईल की त्यांनी प्रॉपर ऑब्लिगेशन फॉलो केलेत, ॲज पर लॉ तो अधिकारी आहे. मग रिफंड तिथे थांबवण्याचा काय तिकडे प्रूव्ह होतं की GSR 1 भरला आहे, त्यात त्यांनी दाखवलं आहे, सप्लाय केला आहे म्हणून त्यांनी लिहून दिलं आहे हो आम्ही सप्लाय घेतला आहे. GSR 1ला मी काही भरीन हो, कोणाला पण नाव टाकेन, लक्षात घ्या. त्यांनी मान्य केलं पाहिजे ना की त्यांनी सप्लाय घेतला म्हणून त्यांच्याकडनं लिहून घेतलं जाईल हा आम्ही गुड्स रिसिव्ह केलेले आहेत. एक, दुसरं आम्ही ITC घेणार नाही, आणि तिसरं आम्ही रिफंड क्लेम करणार नाही. हे 3 जर आले तर सप्लायरची ॲज पर लॉ पूर्तता झालेली आहे. त्यांनी जी पूर्तता करायला पाहिजे ती केली ॲप्लिकेशनमध्ये, त्याचा रिफंड मिळेल. म्हणजे हे जेव्हा भरीन मी याच्या खाली मला जसं मी तो ऑप्शन चूज करीन, मी पुढच्या जेव्हा स्क्रीनला जाईन याच्या पुढे कुठल्या टॅक्स पिरियडचा आहे हे मला द्यायचं आहे. हा टॅक्स पिरियड कुठला आहे, जानेवारी ते मार्च दिलं आहे. क्रिएट रिफंड ॲप्लिकेशन. डू यू हॅव एनी रिफंड टू क्लेम, आहे का रिफंड? येस म्हटलं. आता जर नसेल काइंडली फाईल रिफंड ॲप्लिकेशन फॉर 23 टू ह्या पिरियडचं काय म्हणायचं. जर का अगोदरचा पिरियड असेल तर नील फाईल करायला लागतं. मी ते केलेलं नाही अगोदरचं, याच्या अगोदरचं ते केलं तर पुढचं करता येतं. 1 जुलै 17 जर का मला रिफंड मागायचं असेल, अगोदर रिफंड माझा नाही आहे हे क्लिअर व्हायला पाहिजे, पण अगोदरचं रिफंड ते करायला लागतं आणि मगच मी करंट पिरियडचं करू शकतो. ते एरर त्याने तोच दाखवला आता की कसं होतं 2 वर्षामध्ये रिफंड घेण्याचा ऑप्शन दिला आहे. म्हणजे 2 वर्षाच्या मी जेव्हा मागतो की मला आता 6 महिन्याला द्या, मग त्याच्या अगोदर मी कधी हे सप्लाय केलाच नव्हता तर तुम्ही नील फाईल करा त्या पिरियडचं. हे परत तुम्हाला क्लेम मागण्याचा अधिकारी तुम्ही राहत नाही की मला नव्हता रिफंड, मी नाही घेतला रिफंड, आता माझा करंट आहे. म्हणजे हा प्रॉपर ट्रॅक ठेवण्याकरता हा ऑप्शन केला आहे. मग पुढे जेव्हा मी स्क्रीनला जाईन पुढे जाईन त्यावेळेस मला मग डॉक्युमेंट देण्याचा पुढचा ऑप्शन येतील, तोपर्यंत येणार नाही. नाही कसं होतं त्यांना ट्रॅक ठेवायचं बघा. तुम्ही सप्लाय अगोदर केला होता नव्हता त्यामुळे तुम्ही रिफंडचा क्लेम केलाच नव्हता, रिफंडचा क्लेमच नव्हता तर तुम्ही नील करा त्या पिरियडला अगोदरच्या. म्हणजे अगोदर तुमचा सप्लायच नव्हता हे तुम्ही काय करता इनडायरेक्टली त्यांना कळवता. डिपार्टमेंटला गव्हर्नमेंटला हे कळतं की बा हा व्यक्ती अगोदर काय अशा सेक्टरला सप्लाय करतच नव्हता जिकडे रिफंड क्लेम करेल.
म्हणून नील फाईल करून घ्या, रिफंडचा क्लेम नील फाईल करून घ्या. आणि आता यापुढे तुम्ही जेव्हा करत राहाल, जो पिरियड द्याल असेल तर घ्या. पण मी समजा एखादा कार्ड सोडतो तर तिथे नाही आहे माझा, म्हणजे मला समजा करायचं तर मी एप्रिल टू आत्तापर्यंत करेल. माझा नव्हताच एप्रिल मे जून, जुलै ऑगस्ट सप्टेंबरला आहे, मी ऑक्टोबरला करतोय, तर मला कंपल्सरी एप्रिल टू सप्टेंबरच घ्यायला लागतं. या पिरियडचं मला जर मी म्हटलं की मला फक्त माझा सप्टेंबरचा आहे, मग एप्रिल टू ऑगस्ट काय, आयदर तुम्ही त्या पिरियडमध्ये घ्या किंवा तो वेगळा घेऊन नील फाईल करा की नव्हतं तेव्हा माझा, हे क्लिअर झालं पाहिजे. आता एखादा व्यक्ती एखाद्या क्वार्टरचा करत नाही, पुढच्या क्वार्टरचा करतो आणि त्याला आठवड्याने मागच्या क्वार्टरचा होता, मग परत तो येतो तो रिफंड मागायला. तुम्ही क्लिअर करा ना तुमचं आहे की नाही रिफंड, अगोदरचं आहे की नाही. हे मिसमॅनेजमेंट लोकांकडनं होतं. आता दिसतोय घ्या, मागच्या राहिलाय, आठवला का मग घ्यायला जातात. आणि मग काय होतं, इकडे गव्हर्नमेंटला पुढे जायचं आहे की बाबा इथपर्यंत कोणाला रिफंड नाही, आपण देऊन झालं आहे आपल्याला, त्यांना त्यांचा हिशोब क्लिअर करायचा आहे की हे पैसे आपण वापरू शकतो डेव्हलपमेंट करता, काही कोणाला देणं नाही आहे. आता मे बी त्यांनी हे केलं असेल तर तुम्ही बघा आणि आत्ताच क्लेम करा, वेळेत क्लेम करा. डबल क्लेम, हां डबल क्लेम तर प्रश्नच नाही ना काय. काहीतरी तुमच्या सिस्टीममध्ये रेकॉर्ड असेल ना की बाबा ह्या पिरियडचा ह्या इनवॉइसचा रिफंड दिलेला आहे, रिफंड कुठले दिले काहीतरी असेल. हां मग काहीतरी ते बघायला लागेल ना, हा या पिरियडचा रिफंड मागितला का अगोदर, जो पिरियड स्पेसिफाय केला आहे त्याच्या रिफंड करता ॲप्लिकेशन अगोदर आलं आहे का. आणि म्हणून हा घोळ होऊ नये म्हणून हे केलं आहे. नाही आहे तर तिकडे तुम्ही नील करा. मग त्या पिरियडचं मागून झालं एवढं कळतं का नाही सिस्टीममध्ये व्हेरिफिकेशन करताना. हां मग त्या सिस्टीम समजा घेत पण असेल, एखाद्याला राहून पण गेला असेल, असंही होतं, मग त्याला तो क्लेमच घेऊ द्यायचा नाही. मी त्या पिरियडचा मागितला, 4 इनवॉइसचा मागितला, 1 इनवॉइसचा मागितलाच नाही, नंतर मला आठवतं. आता कसं आहे की इथे ऑप्शन दिला आहे की तुम्ही एकदा नसेल तर नील फाईल करा, असेल तर मागा. मग तो तुमचा मागून झालेला आहे, तो विचार करायला व्यक्ती, अरे आपण व्यवस्थित सगळे इनवॉइस घेतले पाहिजे. अप्लाइंग फॉर रिफंड ॲप्लिकेशन, इथे आलो, अप्लाइंग फॉर सप्लायर. तर मला जेव्हा करायचं असेल कुठलाही काही GST पोर्टलला, तर मी या प्रकारे हे देऊन बघतो इथे काय दिलं आहे, हा ऑप्शन चूज करायचा आहे, मग मला हा पिरियड द्यायचा आहे. मग इथे मी जेव्हा करीन तेव्हा मला असं विचारेल, मी यस देईन. त्यानंतर मला पुढे या प्रकारे स्क्रीन मिळेल. खाली अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट, डिक्लेरेशन आहे, अंडरटेकिंग आहे, सेल्फ डिक्लेरेशन आहे ना इकडे. यातून तो अपलोड करेल आणि जे डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत, एव्हिडन्स रिक्वायर्ड आहेत, ते व्हेरीफाय करण्याचं काम आहे डिपार्टमेंटचं. सप्लायर कुठल्या दरवाजाने आत आला हे पहिले तुम्हाला कळलं पाहिजे. या दरवाजाने तो आत आलेला आहे, त्याच्याकरता काय प्रोव्हिजन आहे, काय सेक्शन आहे, काय रूल आहे, काय तुम्हाला एव्हिडन्स चेक करायचे आहेत ते तुम्हाला बघायचे. जर ते बरोबर आहेत तर मग तो रिफंड घ्यायला अधिकारी आहे, तर रिफंड देणं डिपार्टमेंटला बाइंडिंग आहे, द्यावाच लागेल रिफंड. तो मला बऱ्याच वेळा लोक प्रश्न विचारतात की असं आहे. मी विचारतो की तुमचा झिरो डेट सप्लाय आहे का, डीम एक्सपोर्ट आहे का, कसला ट्रान्झॅक्शन आहे, हेच क्लिअर नाही. मग रिफंड कसला आहे, आउटपुट टॅक्सचा मागतोय का ITCचा मागतोय. पण झिरो डेट सप्लाय म्हणताय, LUT आहे. मग प्रश्न विचारले त्यानंतर मला कळत जातं की काय, म्हणजे जी फॅक्ट मांडली जाते ना ती फॅक्ट प्रॉपर दिली जात नाही. मी डॉक्टरकडे गेलं, त्याला सांगितलं की डॉक्टर बरं वाटत नाही, मग तो काहीतरी विचारेल ना, मग तुम्ही सांगाल ना. पण तुम्ही पहिले सांगितलं की काय होतंय तर लगेच तुम्हाला इमिजिएट पुढचा उपचार होईल. तर मला प्रश्न विचारला जातो की असं आहे की रिफंडचं ॲप्लिकेशन आलं आहे, पण कसलं ॲप्लिकेशन आलं आहे. रिफंडचे एवढे ऑप्शन आहेत, झिरो डेटचं आहे, तर आउटपुट टॅक्सचं आहे, ITC अक्युमुलेट आहे, त्याचं आहे, कुठलं आहे.
हे पहिले तुम्हाला हे बघून घ्यायला लागेल की त्यांनी कुठला ऑप्शन चूज केला आहे, त्याच्यात कुठल्या प्रकारचा रिफंड त्याला पाहिजे आहे, हे लक्षात घ्या. जर इथे एवढे ऑप्शन असतील तर ह्यातला कुठला ऑप्शन त्यांनी चूज केला आहे. डीम एक्सपोर्ट आहे तर सप्लायर रिफंड मागतोय का रिफंड मागतोय. झिरो डेट सप्लाय असेल तर आउटपुट टॅक्स आहे का इनपुट टॅक्स आहे. जर आउटपुट टॅक्स असेल त्यांनी मग काय केलंय, आउटपुट टॅक्स केव्हा असेल, आयजीची जमा केला हां हां, मग त्याकडे एलईडी नाही आहे, बॉन्ड नाही आहे. त्यांनी बघा त्यांनी कसं केलं, $10 लाखाचा जर त्यांनी एक्सपोर्ट केला तर त्याला 18% गुड्सचे जर रेटचे असतील 1,80,000 त्याला भरावेच लागेल. जर गुड्स रेट 1,80,000 आहे तो कसे भरेल. सपोज त्यांनी जे काय परचेस केलं, तिथून त्याला ITC 1,20,000 आला, 60,000 त्याला कॅश भरायला लागली, म्हणजे त्याचे 1,20,000 ITC मधनं गेले आणि 60,000 कॅशमधनं गेले. ITC आहे आणि कॅश आहे, तर तो मागेल काय, तो मागेल की मी हा टॅक्स भरला 1,80,000 तो मला द्या. पण जर त्याच्याकडे LUT आहे तर त्याला IGST भरायला लागला नाही. आता तो जर का तो भरतच नाही आहे, रिटर्न जेव्हा फाईल करेल तेव्हा समोर टॅक्सच नाही आहे, मग त्यातनं काय होईल, कॅश भरायला लागणार नाही. आणि ITC जो आहे हा इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला जमा होईल की नाही होईल हे लक्षात घ्या. मग तेव्हा तो रिफंड ह्याचा मागणार आहे, ITC रिफंड मागणार आहे. ITC रिफंड 1,20,000 येईल, पण जर LUT या बॉन्ड नसेल किंवा असून पण त्याने वापर नाही केला तर 1,20 आणि 60 भरेल आणि 1,80 मागेल. मग तुमच्याकडे हां काय मग 1,80,000 भरायला लागेल ना मला. भरल्याशिवाय मला 3 फाईल कसा होईल. ITC रिफंड कधी मागणार मी. हां हां एक लक्षात घ्या, मी ज्यावेळेस 3 फाईल करतो त्यावेळेस प्रोसेस काय, ज्या पेमेंट ऑफ टॅक्स करीन तेव्हा 1,20,000 कुठे जातील, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला जातील आणि कॅश लेजरला 60,000 जातील. टोटल म्हणजे 1,80 जमा होतील. ते 1,80 जमा झाले ते मी भरले ना, कॅश आणि क्रेडिट लेजरनी भरले. मी सप्लायरला कॅश दिली, सप्लायरने जमा केली आणि हे मी कॅश जमा केली, म्हणजे माझे 1,80,000 गेलेले आहेत, गव्हर्नमेंटकडे पोचलेले आहेत, ते मला गव्हर्नमेंटने द्यावे. मग त्याकरता मला तिकडे स्टेट फॉरवर्ड ऑप्शन आहे. कॅश लेजरला बॅलन्स असेल तरच कॅशचा ऑप्शन आहे, लक्षात घ्या. कॅश लेजरला बॅलन्स नाही आहे माझा, तो बॅलन्स युटिलाइज झालेला आहे. आता रिफंड ऑफ ITC नाही घेणार मी, हे लक्षात घ्या. आता इकडे विथ पेमेंट ऑफ टॅक्सचा ऑप्शन आहे ना, एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस विथ पेमेंट ऑफ टॅक्स, रिफंड ऑन अकाउंट ऑफ सप्लाईज टू सेल्स युनिट सेट डेव्हलपर, टॅक्स पेड ऑन एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस. अजून पुढे गेला ऑप्शन नाही ते हां ह्यात तो ऑप्शन दिसत नाही, येणारच नाही ह्याच्यात ऑप्शन. बरोबर आहे. आता इथे तो ऑप्शन दिसत नाही ना, सेजला दिसतोय. आता जर का इकडे बघा मी सेजला सप्लाय केला,
सेजला सप्लाय केला, तर ॲक्च्युअलमध्ये पैसे भरले ते कोणाकडे गेले, ते जी टी प्रमाणे गेले. आणि ज्यावेळेस कस्टममधनं गुड्स एक्सपोर्ट होतात, ज्यावेळेस कस्टममध्ये गुड्स एक्सपोर्ट होतात, म्हणजे ज्यावेळेस गुड्स कस्टममध्ये पोहोचतील, शिपिंग बिल बनेल, तेव्हा ती जी अमाऊंट आहे GSTची ती कोण घेतं, ती कस्टम घेतं. रिफंड ऑन अकाउंट ऑफ एक्सपोर्ट ऑफ गुड्स विथ पेमेंट ऑफ टॅक्स असेल तर रूल 96 प्रमाणे ज्यावेळेस शिपिंग बिल दिलं जाईल तेव्हा शिपिंग बिल हेच काय होईल, रिफंड ॲप्लिकेशन म्हणून समजलं जाईल, वेगळं ॲप्लिकेशन द्यावं लागत नाही. आता त्याच्यामध्ये काय बघितलं जातं, व्हेरिफिकेशन काय करतं, कस्टमच्या डिपार्टमेंटकडे पैसे गेले म्हणजे ते पैसे काय करणार, ते GST डिपार्टमेंटकडे पाठवणार. आणि मग जे काय अकाउंट आहे, त्याचं जे बँकेचं जे अकाउंट आहे, ती माहिती कोणाकडे आहे, GST डिपार्टमेंटकडे. त्या अकाउंटला ते पैसे क्रेडिट होतील, जमा होतील. GST 1 भरलाय, 3B भरलाय, टॅक्स भरलाय त्या पिरियडचा, हे सगळं चेक होईल. आता ह्या केसमध्ये काय करायला लागतं, ही जी केस आहे, जर कस्टममधनं गुड्स एक्सपोर्ट झाले, विमानाने हो, बोटीने हो, कशाही प्रकारे हो, त्याची माहिती जेव्हा 6A मध्ये भरली जाते तेव्हा 6A मध्ये आता हा बघा, हा ऑप्शन काय येतो, हे जे आईस गेटमध्ये चेक होतं. आईस गेट कसं GST पोर्टल आहे तसं कस्टमचं आईस गेट आहे. त्याच्यामध्ये जेव्हा मी ॲड रेकॉर्ड देईन इकडे, तेव्हा इथे मला शिपिंग बिल नंबर किंवा बिल ऑफ एक्सपोर्ट नंबर टाकायचा. पुढे इकडे त्याची डेट, टोटल, इनवॉइस आणि कुठल्या पोर्टमधनं गेले. आता जसं JNPT पोर्ट आहे, प्रत्येक पोर्टचा तिकडे कोड दिलेला आहे. तो कोड जो आहे हा शिपिंग बिलवरती येतो. तो इथे पोर्ट कोड टाकायचा, शिपिंग बिल टाकायचं, इथे डेट येईल, ॲक्टिव्ह होईल, नंतर मग डेट चूज करायची आणि इनवॉइस नंबर. आता GST 1च्या ह्या डेटाबरोबर तो डेटा काय होतो, व्हेरीफाय होतो. जर काय चुकीचं भरलं असेल तर मग अमेंडमेंट करेक्शन करायला लागतं. मग ती करेक्शन केल्यानंतर मॅच होईल, तोपर्यंत रिफंड प्रोसिड पुढे पाठवला जाणार नाही. तर शिपिंग बिलला वेगळा डेटा आहे. जेव्हा शिपिंग बिल फाईल केला तेव्हा काय माहिती चुकली असेल तर मग ते अमेंडमेंट करायला लागेल, कस्टममध्ये अमेंडमेंट करायला लागेल. आणि GSTला काय चुकलं असेल तिथे अमेंडमेंट करायला लागेल. आणि जे मॅचिंग होईल त्यावेळेस रिफंड जाईल. म्हणून तो पहिले बॉक्स दाखवला जातो. प्लस आपण जेव्हा 3B भरतो तेव्हा पण तुम्हाला एक बॉक्स दिसेल. म्हणजे एक रिक्वायरमेंट काय, तुम्ही इकडे 6A मध्ये माहिती प्रॉपर द्या. जर कस्टमरनं गुड्स गेले तर ही माहिती प्रॉपर द्या. प्लस दुसरा ऑप्शन, मी 1 फाईल केला आहे, जेव्हा मी 3B फाईल करेन आणि जर माझा डेटा 6A मध्ये असेल हे बघा, हे आलं, प्लीज कन्फर्म टू बिलो गाईडलाईन फॉर रिफंड ऑफ IGST पेड ऑन एक्सपोर्ट ऑफ गुड्स. याच्यामध्ये त्यांनी काय दिलं आहे की इकडे तुम्ही B मध्ये माहिती द्या. लोक काय करतात की जर त्यांनी GST भरला आहे तर A मध्ये भरतात आणि GST नाही भरला तर C मध्ये भरतात. त्यांना झिरो रेट सप्लायचा ज्यांना कन्सेप्टच माहीत पाहिजे. जे लोक काही भरतात ना रिटर्न्स, त्यांना लॉ माहीत नसतो. बिल आलं, ह्यात टॅक्स दिसला तर A मध्ये टाकायचा, टॅक्स नाही दिसला तर C मध्ये टाकायचा. प्रॉब्लेम काय होतो, व्हेरीफाय करताना प्रॉब्लेम येतो रिफंड प्रोसेस करताना, की आउटपुट टॅक्सेबल सप्लाईज, आउटपुट टॅक्सेबल सप्लाईज जे आहेत ते झिरो रेटमध्ये असले पाहिजेत. जर टॅक्स नाही भरला तर अमाऊंट नका दाखवू, टॅक्स भरला तर अमाऊंट IGST देणार आहे कस्टममध्ये.
परत मी काढतो बघा तो मेसेज बघा काय फार महत्त्वपूर्ण मेसेज येतो. IGST amount to be paid on export of goods services outside India or to sales are filed under table 3.1b and not under table 3.1a or 3.1c. A किंवा C मध्ये टाकू नका, B मध्ये टाका. IGST amount filed in table 3.1b of GST 3b is either equal to or greater than the total IGST shown to have been paid under table 6a. 6a मध्ये जी अमाऊंट आहे तेवढी अमाऊंट ही असली पाहिजे. आणि टेबल 6b GSTR 1 सेल्स मध्ये अमाऊंट किंवा 6a मध्ये अमाऊंट याला ती अमाऊंट मॅच व्हायला पाहिजे की नको. आता हे ऑटो कॉपरेट होतं तर आपोआप तेवढं तशी अमाऊंट येईल ती, पण पहिले ऑटो कॉपरेट होत नव्हतं त्यावेळेस लोक मॅन्युअली टाकताना 1 किंवा A किंवा C मध्ये टाकत होते. If the export invoice shall be processed for transmission to IceGate, if correct, IGST amount is not mentioned and paid through table 3.1b of GSTR 3b. Okay, none of the export invoices shall be processed. होणार नाही प्रोसेस. नोट नाही, none of the export invoices shall be processed for transmission to IceGate if correct IGST amount is not mentioned and paid through table 3.1b. पेड केली आहे पण 3.1b मध्ये दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे हे व्हेरीफाय होईल IceGate आणि GSTची माहिती आणि मग कस्टम डिपार्टमेंट काय करेल ती अमाऊंट रिफंड प्रोसेस करेल जी टॅक्सपेअरच्या बँकेच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होईल. त्याला वेगळं ॲप्लिकेशन द्यावं लागणार नाही. त्यामुळे तो ऑप्शन जो आहे की रिफंड पाहिजे कुठला विथ पेमेंट ऑफ IGST प्रोसेस केलं आहे तो ऑप्शन यात तुम्हाला दिसणार नाही कारण ते कस्टमरनाच होतं. कळलं एवढं. हे झालं डीम एक्सपोर्ट. ओके, पुढचा ऑप्शन आहे मर्चंट एक्सपोर्ट. आता हे काय असं मर्चंट एक्सपोर्ट ऐकलंय? हे ऐकलंय, हे माहिती आहे तुम्हाला? हां बरोबर. मर्चंट एक्सपोर्टर मीन्स अ पर्सन हू एक्सपोर्ट गुड्स मॅन्युफॅक्चर्ड बाय हिम or intended to export such goods. Merchant exporter means a person engaged in trading activity. आता मॅन्युफॅक्चरला तुम्ही एक्सपोर्ट करायला देता तर ट्रेडरचं म्हणणं की आम्हाला का नाही, मग आम्हाला पण एक्सपोर्ट करायला द्या. जर बघा इथे काही लोक आहेत त्यांचे काही नातेवाईक फॉरेनला सेटल आहेत, बरेचसे असे गुजराती कम्युनिटीतले लोक आहेत, माझे काही मित्र आहेत, तर त्यांच्या बहिणीची लग्न झाली US मध्ये, त्यांचे नातेवाईक आहेत, ते ना म्हणतात बाबा आमच्याकडे हे गुड्स लागतात, आमचीच कंपनी आहे, आम्हाला काय रॉ मटेरियल लागतं इंडियामधनं, मग तुम्ही द्याल का? मॅन्युफॅक्चररकडनं मागवतो आम्ही, ट्रेडरकडनं पण मागवतो. मग त्यावेळेला जे ट्रेडर आहेत त्यांना पण ऑपॉर्च्युनिटी मिळेल. जी गरज असते गव्हर्नमेंटला काय पाहिजे, फॉरेन करन्सी पाहिजे ना. जसं सेज आहे तसं EOU आहे तसं हे ट्रेडर आहेत, ट्रेडरला करायचं आहे एक्सपोर्ट. मर्चंट एक्सपोर्टर मीन्स अ पर्सन एंगेज इन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी अँड एक्सपोर्टिंग ऑर इंटेंडिंग टू एक्सपोर्ट गुड्स. इथे पण गुड्स आहे ॲज डिफाईन्ड अंडर फॉरेन ट्रेड पॉलिसी, ते डिफाईन केलेलं आहे. आता कसं होतं तिकडे ऑप्शन दिला आहे गव्हर्नमेंटने, GSTमध्ये याचा परिणाम काय होईल, कॉन्सिक्वेन्सेस काय GSTमध्ये याचे ते बघतोय आपण. तर डीम एक्सपोर्ट त्याने तिथे केलं, फॉरेन ट्रेड पॉलिसी अशा प्रकारे एक्सपोर्ट करा, मग त्यांना कशा प्रकारे टॅक्स बेनिफिट द्यायचा, म्हणून डीम एक्सपोर्टचे आपल्याकडे काय आलं 147 सेक्शन आला GSTमध्ये आणि त्यातून नोटिफाय केलेले गुड्स आले आणि त्यांना काय सांगितलं तुम्ही करा एक्सपोर्ट, सप्लायर किंवा रिसिपियंट कोणालाही काय मिळेल, रिफंड मिळेल. सेम आता हे काय फॉरेन ट्रेड पॉलिसीमध्ये कोण आहे, मर्चंट एक्सपोर्टर, जे ट्रेडर असतील, ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी करतील. फक्त इथे गव्हर्नमेंटला बघायला काय लागतं की अशी कुठली प्रोव्हिजन केली की आपल्याला फॉरेन करन्सी यायला पाहिजे पण याचा मिसयूज होता कामा नये.
गव्हर्नमेंटला कोणी फसवू नये, फसवून कोणी चुकीचा रिफंड घेऊ नये. म्हणून मग त्या प्रकारची एव्हिडन्स गव्हर्नमेंट मागणं योग्य आहे की नाही गव्हर्नमेंट, येस ऑर नो. मग त्याच प्रकारे ह्यात काय केलं आहे की पहिले एक त्यांच्याकडे असं होतं की फॉर्म इश्यू करा. पहिले असं होतं प्रोसिजरमध्ये की आता तो फॉर्म काढला आहे CT1. देर इज नो इश्युअन्स ऑफ CT1 फॉर्म विच इनेबल्स मर्चंट एक्सपोर्टर टू परचेस गुड्स फ्रॉम अ मॅन्युफॅक्चरर विदाउट पेमेंट ऑफ GST. म्हणजे पहिली प्रोसिजर वेगळी होती, आता प्रोसिजर काय आपण वाचूया पुढे. द ट्रान्झॅक्शन बिटवीन मॅन्युफॅक्चरर, सप्लायर अँड मर्चंट एक्सपोर्टर रिसिपियंट इज इन द नेचर ऑफ सप्लाय. आता कसं होतं, ट्रेडर जेव्हा ट्रेडिंग करायला गुड्स घेईल तेव्हा तो कोणाकडनं घेतो, एखाद्या डिस्ट्रीब्युटरकडनं किंवा मॅन्युफॅक्चरकडनं घेतो. बिटवीन मॅन्युफॅक्चरर आणि मर्चंट एक्सपोर्टर. हा ट्रेडर आहे ना, एक्सपोर्टर ट्रेडर आहे इकडे. इथे नॉर्मल टॅक्स सप्लाय होईल. एक्सपोर्टला कसं आहे 100% अमाऊंट द्यायची, इथे पण तसंच आहे. आणि GST काउन्सिलने असं केलं 27 मीटिंगमध्ये, हॅड डिसाइडेड दॅट मर्चंट एक्सपोर्टर कॅन पे अ नॉमिनल GST. आता हा मिनिमम अमाऊंट का ठेवली, जर ITC रिफंड द्यायचा असेल तर, जर एक्झाम सप्लाय आहे किंवा नील रेट सप्लाय आहे तर त्याचा ITCच घेता येत नाही. समजा मी दूध विकतोय आणि आईस्क्रीम विकतोय आणि मी एक मशीन घेतलं. मी जर एक फ्रीजर घेतला, फ्रीजर काय मशिनरी आहे ना, याच्यामध्ये जर मी दूध ठेवत असेल तर मला याचा ITC मिळणार नाही. ओके, मी आईस्क्रीम पण विकतोय आणि मी जर का मशीन घेतली तर ह्याचा मला 100% ITC मिळेल. ओके, आणि जर मी एकाच फ्रीजरमध्ये अशी मशिनरी आहे जी वापरली जाते नील रेट सप्लायला आणि वापरली जाते टॅक्सेबल सप्लायला, तर मग ह्या मशिनरीचा ITC मला रूल 43 प्रमाणे रिस्ट्रिक्ट केला जाईल, जो आपल्याला बघायचा. आपलं इथे येऊन थांबलेलं आहे ITC, लक्षात घ्या. हा कॅपिटल गुड्स झाला. आणि जर ह्या मशिनरीचा कुठलीही सर्व्हिस घेतली जाईल, मेंटेनन्स, सर्व्हिसिंग, तर मग त्याचं बिल येईल. मग रूल 42 प्रमाणे संपूर्ण ITC मिळणार नाही. ही मशिनरी वापरली जाते एक्झाम सप्लायला पण ॲज वेल ॲज टॅक्सेबल सप्लायला पण. म्हणजे हा एक डिफॉल्ट लॉ आहे की जर टॅक्सेबल सप्लाय करताय, जर तुम्ही आउटपुट टॅक्स कलेक्ट करताय तर मग इनपुट टॅक्सचं क्रेडिट मिळेल. मग ते इनपुट असो, कॅपिटल गुड्स असो, इनपुट सर्व्हिस असो. मग जर इथे मर्चंट एक्सपोर्टरला काय करायचं आहे, काय बेनिफिट द्यायचे आहे, तर त्यांच्या आउटपुटमध्ये काहीतरी टॅक्स असला पाहिजे. काहीतरी टॅक्स असला पाहिजे तरच त्यांना काय होईल, ITC रिफंड होऊ शकतो. म्हणून त्यांना काय सांगितलं इथे की त्यांना एक नॉमिनल टॅक्स रेट द्या 0.1% फॉर प्रोक्युरिंग गुड्स फ्रॉम अ डोमेस्टिक सप्लायर फॉर एक्सपोर्ट. आता ह्यामध्ये सांगतो कसं होईल. द सप्लायर हू सप्लायज गुड्स ॲट द कन्सेशनल रेट विल बी इलिजिबल फॉर रिफंड ऑफ ITC ऑन अकाउंट ऑफ इनोव्हेटिव्ह टॅक्स स्ट्रक्चर. आता इथे नॉर्मल टॅक्सेबल सप्लाय ज्याप्रमाणे केला जातो त्याचप्रमाणे हा सप्लाय पण केला जाईल, पण ह्याचा टॅक्स रेट किती असेल, 0.1% असेल. आता मी तुम्हाला गुड सप्लाय करतो, तुम्ही सांगा की मी मर्चंट एक्सपोर्टर आहे. ओके, म्हणून तुम्ही मला 0.1%नी काय करा, सप्लाय करा. म्हणजे हा किती होईल, CGST. आता ह्याप्रमाणे CGST हा जो रेट आहे ना, हा संपूर्ण रेट आहे 0.10 IGSTचा. म्हणजे CGST होईल 0.05 आणि IGST होईल 0.05. अशा प्रकारे करायला लागेल. नोटिफिकेशन नंबर दिला आहे ह्याचा, IGSTमध्ये हे दिलेलं आहे 40 आणि 41 यात दिलेलं आहे ते नोटिफिकेशन काढून. आता जर का याचे 18% रेट आहे, ओके, तुम्ही मॅन्युफॅक्चरर आहात, तुम्हाला मी बोललो की मी मर्चंट एक्सपोर्टर आहे, मला तुम्ही एक गुड्स द्या, आणि जर ते ॲक्च्युली मी सप्लाय केलेच नाही तर 18% टॅक्स तुम्ही द्यायला पाहिजे होता ना, कारण तुम्ही 18% गुड्स सप्लाय केलेत. लक्षात घ्या एक काय. आता ह्याच्याकरता पुढे प्रोसिजर काय दिली आहे बघा. सर्व्हिसला ॲप्लिकेबल नाही, दिस इज सब्जेक्ट टू इश्युअन्स ऑफ नोटिफिकेशन
रिस्पेक्ट टू स्टेट. जसं प्रत्येक ह्याला येईल, प्रत्येक स्टेटला पण येईल. फर्दर रेट सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू मर्चंट एक्सपोर्टर विल बी नॉर्मल रेट. सर्व्हिस करता ॲप्लिकेबल नाही. सर्व्हिस दिली तर मग त्याला सप्लायर कॅनॉट चार्ज कंटेनर रेट इन केस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस टू मर्चंट एक्सपोर्टर. फक्त गुड्ससाठीच आहे. डीम एक्सपोर्ट जसं गुड्ससाठी आहे तसं हे पण कंटेनर रेट हे गुड्ससाठीच आहे. द प्रोसिजर फॉर सप्लाइंग गुड्स टू अ मर्चंट एक्सपोर्टर शॅल बी ॲज फॉलोज. स्टेप 1. 18% गुड्स जेव्हा सप्लायर विकतोय 0.1%नी, तेव्हा बघा काय कशा प्रकारे ही प्रोसेस होईल. प्लेसिंग ऑन ऑर्डर बाय मर्चंट एक्सपोर्टर अँड फर्निशिंग कॉपी thereof to a department. To the department. Merchant exporter shall place an order on the registered supplier for procuring goods at concessional rate. ओके, म्हणजे मी पहिले काय करेन, सप्लायरला ऑर्डर देईन की मी मर्चंट एक्सपोर्टर आहे. कॉपी ऑफ द ऑर्डर शॅल ऑल्सो बी प्रोव्हाइडेड टू द ज्युरिडिक्शनल टॅक्स ऑफिसर ऑफ द रजिस्टर्ड सप्लायर. रजिस्टर्ड सप्लायरच्या जे गुड्स परचेस करतोय त्याच्या काय केलं जाईल, त्याची कॉपी ही पाठवली जाईल ज्युरिडिक्शनल टॅक्स ऑफिसरला. अशा प्रकारे कन्सेशनल रेटनी परचेस करतोय. सेकंड स्टेप 2 मध्ये एक्सपोर्टिंग द गुड्स द रिसिपियंट. मॅन्युफॅक्चररकडनं मी गुड्स घेतले ट्रेडरनी, कशा प्रकारे घेईन, डायरेक्टली मूव द सेड गुड्स फ्रॉम सप्लायर्स प्लेस टू द पोर्ट, जिकडनं एक्सपोर्ट होणार आहे, किंवा इनलँड कंटेनर डेपो, एअरपोर्ट, लँड कस्टम स्टेशन, फ्रॉम वेअर द सेड गुड्स आर टू बी एक्सपोर्टेड. Directly move the said goods to a registered warehouse from where the said goods shall be moved to the port, inland container depot, airport किंवा land custom station from where the goods are to be exported. बघ कसं आहे, आता मी इंडस्ट्रियल एरिया समजा मला जैनपट्टीतनं एक्सपोर्ट करायचे आणि जवळच एरिया असेल समजा अर्धा तासामध्ये, तर वेगळी गोष्ट आहे. पण समजा गुड्स मी मागवतोय 4-5 तास अंतर असलेल्या ठिकाणावरनं, लक्षात घ्या, वेगळ्या सिटीमधनं मागवतोय, पुण्यावरनं मागवतोय किंवा आणखीन पुण्याच्या पुढनं मागवतोय, तर मला गुड्स आले आणि गेले असं होत नाही ना. म्हणजे मला ॲडव्हान्समध्ये गुड्स मागून ठेवायला पाहिजे. जर ठेवायची गरज असेल तर रजिस्टर वेअरहाऊसला ठेवायचे. कुठे ठेवायचे, रजिस्टर वेअरहाऊसला ठेवायचे. मॅन्युफॅक्चररकडनं गुड्स येतील, ते वेअरहाऊसला राहतील. ओके, त्यानंतर ज्या वेळेस अरेंजमेंट होईल, जिकडनं गुड्स एक्सपोर्ट होणार आहेत तिकडनं, जलमार्गाने चाललेत तेव्हा तिथे बोट कधी आहे, रेल्वेने चाललेत रेल्वे कधी आहे, ज्या प्रकारे गुड्स एक्सपोर्ट होणार आहेत पहिले कुठे येतील, वेअरहाऊसला, आणि नंतर मग कुठे मूव्ह होतील, पोर्ट, कंटेनर डेपो, एअरपोर्ट, लँड कस्टम स्टेशन, फ्रॉम वेअर द गुड्स आर टू बी एक्सपोर्टेड. ऑप्शन 2 ॲग्रिगेट द इनवर्ड सप्लाईज. आता हा का दिला ऑप्शन, इफ मर्चंट एक्सपोर्टर एक्सटेंड टू एकत्र वेगवेगळ्या ठिकाणांना गुड्स घेतात, म्हणजे मला ABC अशी वेगळ्या ठिकाणावर नाही घेत आहेत, फ्रॉम मल्टिपल सप्लायर्स अँड देन एक्सपोर्ट, ही कॅन मूव गुड्स टू रजिस्टर वेअरहाऊस. काय करा, परत ते वेअरहाऊसात जमा करा. लक्षात घ्या, मी एक बुकिंग केलं की मला ह्या एअरपोर्टने पाठवायचे आहेत, सगळे गुड्स तुम्हाला पहिला जमा करायला लागतील ना, वेळेवर येतील नाही येतील, पावसाळ्याचे दिवस आहेत, वेगवेगळ्या प्रकारची समस्या असतात. त्यामुळे गुड्स मागून घेणं काय होईल, एक्सपोर्टरला काय होईल, सोयीस्कर आहे, मागून घ्या. ठेवायचे कुठे, त्या रजिस्टर वेअरहाऊसला. अँड देअरपोर्ट टू द, त्यानंतर पुढे देअर आफ्टर टू द पोर्ट, ICD, एअरपोर्ट, LCD अँड देन एक्सपोर्ट देअर फ्रॉम. इन दिस केस मर्चंट एक्सपोर्टर शॅल एंडोर्स रिसिप्ट ऑफ गुड्स ऑन द टॅक्स इनवॉइस अँड ऑल्सो ऑब्टेन अँड अक्नॉलेजमेंट ऑफ रिसिप्ट ऑफ गुड्स फ्रॉम द वेअरहाऊस ऑपरेटर. एंट्री होईल ना इकडे की बघ गुड्स मागवले होते एक्सपोर्ट करण्याकरता मॅन्युफॅक्चररकडनं, आणि मग जमा केले एक्सपोर्ट वेअरहाऊसला, आणि तिथून पुढे काय केले, एक्सपोर्ट केले.
The endorsed tax invoice and the acknowledgement of the warehouse operator shall be provided to the RS registered supplier as well as to the jurisdictional tax officer of such supplier. म्हणजे हे सगळे पुरावे रिफंड कोण देणार आहे? डिपार्टमेंट. मग त्यांना हे माहिती पाहिजे कशा प्रकारे गुड्स गेले, काय गेले, हे सगळे हे एव्हिडन्स क्रिएट केलेले आहे. ते एव्हिडन्स क्रिएट होण्याकरता काय दिलं, या स्टेप दिल्या. पुढे जाऊन once the goods are exported, merchant exporter shall provide the following document to the supplier and the jurisdictional tax officer of the supplier. Copy of shipping bill, goods export केले, shipping bill आली, incorporating suppliers GSTN, tax invoice provided by supplier आणि export general manifest export report. इथे काय झालं, ऑर्डर दिली. पहिले मी तुम्हाला ऑर्डर देईन की मी मर्चंट एक्सपोर्टर आहे, मला तुम्ही काय करा, गुड्स द्या. तुमच्याकडून मी गुड्स कशा प्रकारे मागवायचे, कसे एक्सपोर्ट करायचे, हे सगळे मला ऑब्लिगेशन दिलेले आहेत आणि मग तिथून इव्हिडन्स क्रिएट केले. आता ज्या वेळेस पुढे कंडिशन्स फॉर अवेलिंग बेनिफिट ऑफ कन्सेशनल रेट, कंडिशन काय आहे मर्चंट एक्सपोर्टरला, सप्लायर शॅल सप्लाय गुड्स अंडर द टॅक्स इनवॉइस. Goods must be exported within a period of 90 days from the date of issue of tax invoice by the supplier. तुमच्याकडून जर तुम्ही मॅन्युफॅक्चर असाल आणि मी मशीन एक्सपोर्टर असेल, तुमच्याकडून मी जे गुड्स घेतले ते 90 दिवसामध्ये एक्सपोर्ट झाले पाहिजे. म्हणजे बाबा हे वेदर खराब आहे म्हणून विमान कॅन्सल झालं, मग आणखी 8 दिवस जातील, 15 दिवस जातील, 90 दिवस दिलेत ना. तुम्ही गुड्स एकदा घेतलेत तर 90 दिवसामध्ये एक्सपोर्ट झालेच पाहिजे. Goods must be exported within a period of 90 days from the date of issue of tax invoice by the supplier. The exemption would not be available to the supplier if the merchant exporter fails to export. आता इथे काय होईल बघा, तुम्ही मला गुड्स दिले, काय रेट लावलाय, 0.1%. 18% कोणाला द्यायला लागतील, तुम्हाला द्यायला लागतील. द एक्झम्पशन 0.1च घेतलंय, 18 घेतलेलं नाही, म्हणजे बाकीचे एक्झाम्प्ट आहे ना, ते एक्झम्पशन उपलब्ध नसेल सप्लायरला जर ते गुड्स एक्सपोर्ट झाले नाही तर. मर्चंट एक्सपोर्टर शॅल इंडिकेट द GSTN ऑफ द सप्लायर अँड टॅक्स इनवॉइस नंबर इश्यूड बाय द सप्लायर इन द शिपिंग बिल ऑफ एक्सपोर्ट. मर्चंट एक्सपोर्टर मस्ट बी रजिस्टर, बघा, विथ अन एक्सपोर्ट प्रमोशनल काउन्सिल और कमोडिटी बोर्ड रिकग्नाइज बाय द डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स. म्हणजे त्या ट्रेडरला यांच्याकडनं काय घ्यायला लागेल, रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. ओके. एक्सपोर्ट विथ पेमेंट ऑफ IGST नॉट अलाउड अकॉर्डिंग टू नोटिफिकेशन नंबर. हे सर्क्युलर दिलंय. बेनिफिट ऑफ प्रोक्युरिंग द ॲट कन्सेशनल रेट allowed to merchant exporter subject to conditional. Merchant exporter of such goods can export the goods only under LUT bond. आणखीन काय, तुमच्याकडनं मी गुड्स घेते 0.1%नी, तर मला LUT वापरून एक्सपोर्ट करायला पाहिजे, IGST भरून नाही एक्सपोर्ट करायची. रिफंड सिनारियोज काय असतील. इन द फर्स्ट सिनारियोज कन्सेशनल रेट ऑफ GST अवेल्ड. मर्चंट एक्सपोर्टर आफ्टर एक्सपोर्ट अंडर LUT बॉन्ड हॅज टू अप्लाय ITC रिफंड. त्याने 0.1% जे भरले आहेत ना त्याचा पण रिफंड तो घेऊ शकतो. सेकंड सिनारियो कन्सेशनल रेट ऑफ GST अवेल्ड. द सप्लायर कॅन अप्लाय फॉर रिफंड ऑफ ITC ॲज इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चर. म्हणजे एखादा मॅन्युफॅक्चरर आहे तो मर्चंट एक्सपोर्टरलाच गुड्स देतोय, ओके, आणि त्याच्याकडनं काय घेतोय 0.1%. समजा हे P प्रोडक्ट आहे आणि हे P बनवायला त्याकडे ABC जर का इनपुट असतील तर ऑब्वियसली ते 5-12% असतील, त्याकडे ITC अकोमोडेट झाला असेल, त्याचा रिफंड तो घेऊ शकतो. आणि थर्ड सिनारो सप्लायर आर, तुम्ही मला सांगितलं तुम्ही तुमचं बघा, मी 18% तुम्हाला चार्ज लावेल. मग मला नॉर्मली जसं मी काय करतो, एक्सपोर्ट करतो LUTनी, ITC काय होईल,
अकोमोडेट होईल. The merchant exporter after export under LUT bond has to apply for ITC refund. नॉर्मली बघा इथे काय होणार आहे, जो ट्रेडर आहे तो एक्सपोर्ट करतो, 18% गुड्स आहेत, LUT घेतलेला आहे, गव्हर्नमेंट एक बेनिफिट दिला आहे तुम्हाला. दुसरा बेनिफिट काय दिला आहे की परचेस पण तुम्हाला 0.1% होईल. उद्देश काय याचा, भांडवल कमी लागतं. एवढ्या जर स्टेप फॉलो करायला लागतात, त्या जर करायच्या नसतील तर बेटर वे 18% गुड्स घ्या आणि ITC रिफंड करा. आणि जर तो रेट पाहिजे कन्सेशन, तर मग एवढी सगळी स्टेप्स फॉलो करायला लागेल, एवढ्या सगळ्या ऑब्लिगेशन फॉलो करायला लागतील. हे सगळे पुरावे एव्हिडन्स हे द्यायला लागतील. नाही केले तर तो रिफंड नाही मिळणार. पैसे तर मिळणारच आहेत ना, पैसे फुकट जात नाही, पण ते अडकून राहू नये म्हणून एवढ्या प्रोसिजरमध्ये अडकायचं असेल तर अडका. 2 पैकी घेणे अडकायचंच आहे. हे मी काही नाही करणार, मी एक्सपोर्ट केलं आहे, हे जे परचेस केलं आहे ITC मला द्या रिफंड, संपला विषय. मी हा ऑप्शन चूज करेन. कशाला एवढं सगळं करा. यांना करा सोपं वाटतं, पैसे अडण्यापेक्षा हे आम्ही करू, त्याने ते करावं. 2 पैकी एक ऑप्शन त्याने घ्यावं. कळलं. आता हे जेव्हा तुम्ही ज्या वेळेस झिरो ट्रेड बघा कसं होतं, एखादा व्यक्ती काय करतो, तर मी बिझनेस करतोय, तर माझ्याकडे लोकल सप्लाय होईल. मी लोकल सप्लाय करीन, टॅक्स कुठला येईल, इंट्रास्टेट जर असेल तर CGST GST येईल, आणि राज्याबाहेर जर केला तर IGST येईल. एक ऑप्शन हा आहे. दुसरा, मी सेजमध्ये पण सप्लाय करीन. तिसरा ऑप्शन, मी एक्सपोर्ट करीन, यात पण मला LUT, विदाऊट LUT घेतलं, LUT सप्लाय केलं पाहिजे असं काय नाही आहे. प्लस चौथा ऑप्शन काय बघितला, असं कोण माझ्याकडे आलं की मला एक्सपोर्ट करायचं आहे, मी काय मर्चंट एक्सपोर्टर, म्हणजे मी मर्चंट एक्सपोर्टर करण्यासाठी पण सप्लाय करीन, आणि डीम एक्सपोर्टसाठी पण सप्लाय होऊ शकतो. हे सगळे सप्लाय एक व्यक्ती करू शकतो ना. आता ज्या वेळेस तुम्ही झिरो ट्रेड सप्लायचा रिफंडचा ऑप्शन बघाल, ITC रिफंड, त्यात त्यांनी काय दिलं आहे, त्याचा जो फॉर्म्युला आहे त्यात त्यांनी काय दिलं आहे की हे रिफंड प्रोव्हिजन यांना डीम एक्सपोर्टचा बेनिफिट घ्यायचा आहे, ती 89 प्रमाणे होतो तो रिफंड. ती अमाऊंट वेगळी आहे, त्याची रिफंड प्रोसिजर वेगळी आहे, तो रिफंड वेगळा घ्यायला लागतो. ओके. आणि हा जो मर्चंट एक्सपोर्टरवाला आहे तो 89(4)B म्हणजे त्या रूलमध्ये. आणि झिरो ट्रेड सप्लायचा आपण रिफंड जो बघणार आहोत तो 89(4) मध्ये. आणि 89(4) काय म्हणतो की जो ITC तुम्ही यूज केला आहे 4A चा वेगळा बाजूला काढा, 4B बाजूला काढा. म्हणजे तो फॉर्म्युला बघण्यापूर्वी तुम्हाला 4A आणि 4B क्लिअर पाहिजे, डीम एक्सपोर्ट आणि मर्चंट एक्सपोर्ट क्लिअर पाहिजे, म्हणून मी हे पहिले घेतलं. आलं लक्षात. ITC रिफंड अमाऊंट ॲप्लिकेबल रूल 89(4) आणि 89(5). 89(5) कशा करताय, इनोटेड टॅक्स स्ट्रक्चर करता, इनोटेड ड्युटी स्ट्रक्चर करता. आता याच्यामध्ये जो फॉर्म्युला आहे हे सांगितलं की एक्सक्लूड करा 4A 4B. जर हे सांगितलंय 4A 4B म्हणजे काय, डीम एक्सपोर्ट करता तुम्ही सप्लाय केलाय, सप्लायर किंवा रिसिपियंट. आता मी इकडे कोण आहे, मी सप्लाय करतो देशाबाहेर, मी सप्लाय केलाय कोणाला, डीम एक्सपोर्टरला, तर त्याच्यात तुम्ही अमाऊंट वेगळी काढा, 4Bची अमाऊंट वेगळी करा. ते केलंच नाहीये तर वेगळं करायला प्रश्नच येत नाही, हे लक्षात घ्या. पण ज्यावेळेस तुम्ही हा फॉर्म्युला बघता तुम्हाला एक्सक्लूड करा टर्नओव्हर, त्याचा ITC वेगळा आहे, त्याचा टर्नओव्हर वेगळा आहे.
त्यामुळे जेव्हा टर्नओव्हर डिक्लेअर करू की टर्नओव्हर किती आहे, त्यावेळेस त्या टर्नओव्हरमधला त्याचा RTC रिफंड वेगळा मिळतो, टर्नओव्हरचा विषय वेगळा आहे, त्यामुळे तो टर्नओव्हर बाजूला काढायचा 4A 4Bचा. बाकी या फॉर्म्युल्यामध्ये मग तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स कमी होतील. तुम्हाला 4A 4B कळलं का? ठीक आहे, एवढं कळलं आता. डीम एक्सपोर्ट आणखी मर्चंट एक्सपोर्ट. इथे ब्रेक घेऊया.